उपस्थित कलाकार आणि कलाकृतीचे नाव. पेंटिंग करण्यासाठी कॅनव्हास पाहिजे, कलर्स पाहिजे, इझल पाहिजे. ही सर्व माध्यमं असतात आणि पेंटिंग करणारा पण कोणीतरी पाहिजे. तो चित्रकार हे सुद्धा माध्यम असतं. सन्मान जो होतो तो कलेचा होतो. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. दृश्यकलेचा सन्मान झाला याचा अधिक आनंद केवळ मलाच नव्हे तर अनेकांना आहे. क्षकिरण आरपार जातात वाटतात. हे ज्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी सभोवताली आपल्या क्षकिरणांनी पाहायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं की हे व्यक्त करण्यासाठी केवळ फिल्मची गरज नाही तर कॅनव्हासवरती सुद्धा व्यक्त होता येतं. अशा अर्थानं एक डॉक्टर चित्रकार म्हणून जन्माला येतो. चित्रकार हा जन्माला यावा लागत नाही. त्याच्या मनामध्ये चित्र काढण्याची प्रेरणा ज्यावेळी जन्माला येते तिथं चित्रकार जन्माला येतो. त्याला वयाचं किंवा कुठल्याही क्षेत्राचं बंधन नाही आहे. अच्युतला एक दोन वेळा मी गमतीने म्हटलंय की खरोखर दोन माध्यमं अशी आहेत की ज्याच्यावरती तू अजून त्या सरफेसवर काम नाही केलं. एक म्हणजे पाणी आणि दुसरा हवा. परंतु अक्षरलेखन म्हटल्यानंतर अच्युत हवा असंच सगळ्यांना वाटतं. अक्षरलेखन म्हणजे केवळ लिहिण्याची कला नाही आहे तर ते रोटेटॉय म्हणून सिनेमा बघितला होता त्याच्यामध्ये ते सांगतो की एनीवन कॅन कुक तसंच एनीवन कॅन राईट. सुलेखन करू शकतो असा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये जागृत करण्याची क्षमता असलेला हा उत्तम शिक्षक अच्युत पाला. आपलं जे काही मनोगत आहे हे शब्दांमधून आणि नंतर लेखामधून व्यक्त करायचं असतं. परंतु ते लेखन सुद्धा एक सुंदर कला म्हणून समोर येऊ शकतं आणि भारताची देवनागरी ही जगाच्या पाठीवर एका उत्तम जर्मनीतल्या म्युझियममध्ये देवनागरीला स्थान देणारा पहिला चित्रकार अच्युत पाला. या मंचावरती उभं राहिल्यानंतर हे असे अनेक चित्रकार पाहिल्यानंतर वाटायला लागते की कलाचा प्रवाह होत चालला आहे. हा अविरत आहे. हा न संपणार आहे. गॅलरीमध्ये सतत चित्र वेगवेगळे लागत असतात. सतत वेगवेगळे कलाकार येत असतात आणि अनेक चित्रकार आपलं मनोगत चित्रामधून व्यक्त करीत असतात. फक्त एवढंच मला सांगावं असं वाटतं की जनमानसामध्ये आपल्या घरातली भिंत ही सुद्धा प्रदर्शनीय होऊ शकते. हा आत्मविश्वास जागृत करण्याचं काम आम्हा कलाकारांचंच आहे, समीक्षकांचं नाही. त्यामुळे अनेक वेळा म्हणतो काही जण आक्षेप घेतात त्याच्यावरती पण प्रत्येक चित्र हे प्रदर्शनीय असतं आणि ते प्रदर्शनीय होणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो आणि
आणि तो जन्मसिद्ध अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार त्या निर्माण करणाऱ्या कलाकारालाही नसतो. कारण प्रत्येक कलाकृती ही त्या कलाकारापेक्षा अधिक मोठं आयुष्य घेऊन जन्माला आलेली असते. फक्त कलाकारांनी थोडंसं एवढं भान ठेवावं की ज्या हेतूने मी चित्र केलं तो हेतू माझ्यानंतरही कलाकृती सांगू शकेल अशी निर्मिती आपल्या हातून घडावी, अशी तपस्या करावी असंच मला वाटतं. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, सगळे कलामित्र, चित्रमित्र सगळ्या, आज क्रिकेटची पंढरी जशी असते तशी चित्रकलेच्या पंढरीत हा सत्कार होतोय. मला वाटतं की माझा नशीब एवढा आहे, पहिला सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला, दुसरा सत्कार राज्यपालांनी केला आणि तिसरा सत्कार बॉम्बे आर्ट सोसायटीने केला. हे नशीब मला वाटतं. याचं कारण एवढंच होतं की 8वीत बॅक बेंचर होतो. आयुष्याचं महत्वाचं कार्य समजून एक सरळ देशावरती मारली, ती इतकी मोठी मारली की जगातल्या बऱ्याच देशांमध्ये जाऊन शेवटी फिरून शेवटी परत दिल्लीत आली आणि पद्मश्री मिळाली. सुलेखनासारखा विषय कदाचित मलाही वाटलं नव्हतं की हे सगळं इतपर्यंत जाऊ शकतो. पण लिहिताना केवळ लिहू नये, ते वाचता यावंच, पण त्याच्यापेक्षाही त्याचा आनंद जर दुसऱ्याला देता आला तर मला वाटतं जास्त अधिक परिणामकारक होऊ शकतो असं वाटतं. कारण मी मोडी लिपीवर अभ्यास केला, मोडी लिपीचा कलात्मक बाजू मांडली, कमर्शियल बाजू मांडली त्याची. मग सुलेखनसारखा विषय एक वेळ अशी आली होती, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एका चॅनलने मला बोलवलं होतं आणि मला विचारलं होतं की पालक तुम्ही कॅलिग्राफी करता, तर बऱ्याच लोकांना कॅलिग्राफी करायची आहे, तर आता हे सगळं कुठेतरी वाढलं गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. तुम्ही म्हणलं चालेल की काय म्हणतो. ते म्हणाले की लोकांचे प्रश्न आहेत कॅलिग्राफी विषयी. आणि पहिला प्रश्न होता कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी याच्यातला फरक काय. हे दुर्दैव होतं कारण एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये, भारत हा शेतीप्रधान देश आहे तसा तो लिपीप्रधान देश आहे. आणि या लिपीप्रधान देशामध्ये राज्य सोडलं तर सगळीकडे वेगळ्या लिप्या, वेगवेगळे रंग, वेगळ्या भाषा, वेगळ्या सगळं काही असतं. आणि तेव्हा मग असं ठरवलं की ती रेषा पुढे वाढवत आपण असं पुढे जाऊया. आणि काश्मीर टू कन्याकुमारी असं एक 3.5 महिन्याचा दौरा केला आणि अक्षरांचं पीक लावलं सगळ्या भाषेत, सगळ्या राज्यात. आणि आज ते पीक जेव्हा एक महिन्याभरापूर्वी जेव्हा मी अक्षर भारती नावाचं प्रदर्शन भरवलं तेव्हा जवळपास 35 लोक त्या लोकांचं काम आणि 256 पानांचं एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि हे पुस्तक जेव्हा सगळ्यांनी बघितलं तेव्हा सगळेजण म्हणतात की हे इतके वर्ष कुठे होतं, असं काय झालं. पण मला असं वाटतं की वेळ गेलेली नाही. येता म्हटलं पुढच्या वर्षीच्या वार्षिक कला प्रदर्शनात या प्रदर्शनात कॅलिग्राफी ॲड झालेली असेल. त्यामुळे कुठेतरी हे सगळं काम करत राहणं, देत राहणं. आणि मला वाटतं की त्याच्यातला एक लिहिणं आणि त्याचा परत अभ्यास करणं, परत लिहिणं आणि मग त्याच्यातून चित्र निर्माण करणं, कुठेतरी हे सगळं कुठेतरी एक छान गणित आहे. मधल्या काळात छान वर्कशॉप झाले, गाणं आणि कॅलिग्राफी, व्याख्यान आणि कॅलिग्राफी, चित्र आणि कॅलिग्राफी, असं सगळं करत खूप म्हणजे सरांनी म्हटलं तसं हवा आणि पाणी. पण मला वाटतं सर सांगतो हवेत पण केलं हल्ली काम आणि पाण्यावर पण काम केलं. त्यामुळे आता काही शिल्लक राहिलेलं माझ्याकडे नाही आहे. शिल्लक राहिला तर फक्त मीच आहे फक्त. आणि समोरच्या माणसाला जास्तीत जास्त देण्यासाठी मी याच्या पुढेही प्रयत्न करीन असे मी आश्वासन देतो आणि मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.